परतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर विजयी झाले होते. त्यांना 1,06,321 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार सुरेश जेटलिया यांना 80,379 इतकी मते मिळाली होती. 8,616 मते घेत वंचित आघाडीचे शिवाजी सावणे तिसऱ्या क्रमांकावर होते. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे राजेश टोपे विजयी झाले होते. त्यांना 1,07,849 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार हिकमत उदाना यांना 1,04,440 इतकी मते मिळाली होती. 9,293 मते घेत वंचित आघाडीचे विष्णू शेळके तिसऱ्या क्रमांकावर होते. जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे कैलास गोरंटियाल विजयी झाले होते. त्यांना 91,294 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार अर्जुन खोतकर यांना 66,497 इतकी मते मिळाली होती. 8,336 मते घेत वंचित आघाडीचे अशोक खरात तिसऱ्या क्रमांकावर होते. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे विजयी झाले होते. त्यांना 1,05,312 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार बबलू चौधरी यांना 86,700 इतकी मते मिळाली होती. 9,869 मते घेत वंचित आघाडीचे राजन मगरे तिसऱ्या क्रमांकावर होते. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संतोष दानवे विजयी झाले होते. त्यांना 1,18,539 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार चंद्रकांत दानवे यांना 86,049 इतकी मते मिळाली होती. 8,298 मते घेत दीपक बोर्राडे तिसऱ्या क्रमांकावर होते.